आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे। विकास खरगे हे अतिरिक्त मुख्य सचिव असतील। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे निर्देश दिलेले आहेत। काही वेळापूर्वीच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि आता चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झालेली आहे। विकास खरगे हे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कमलेश सर, झी 24 तासने ही सर्वात आधी बातमी ब्रेक केलेली होती। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले चौकशीचे आणि आता या चौकशीसाठी समिती देखील नेमण्यात आली आहे। प्राची, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या क्षणाला इथे देतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणी चौकशी समिती स्थापन केलेली आहे। चौकशी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश दिले आहेत। ही बातमी आपण सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष असतील अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे। विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी काम करणार आहे। या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार आहे। नक्की जमिनीचा व्यवहार कसा झाला, ही जमीन सरकारच्या ताब्यात होती का, सरकारच्या ताब्यात असली तर तिचा कशा प्रकारे व्यवहार करण्यात आला, सरकारच्या ताब्यातली जमीन परस्पर कशी विकली गेली, महारवतनाची ही जमीन आहे, महारवतनाची जमीन विकताना ज्या काय नॉर्म्स फॉलो करायच्या होत्या त्या फॉलो करण्यात इथे आलेल्या आहेत का, या सगळ्या प्रकरणाची एकंदरीत ही चौकशी केली जाईल। ह्या कंपनीने मग त्याला ज्या कंपनीला ज्या प्रकारे स्टॅम्प ड्युटी वेवर देण्यात आला होता, स्टॅम्प ड्युटीची मुद्रांक शुल्क माफी करण्यात आली होती, ती कायद्याला धरून होती का, कुठले नॉर्म्स त्यावेळेस तपासण्यात आले, हे सगळे महत्वाचे मुद्दे या क्षणाला इथे समोर आलेत आणि त्याच्या अनुषंगाने ही चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। झी 24 तासने ही बातमीचा पाठपुरावा केला होता। ही बातमी लावून धरली आणि ही बातमी सगळ्यात पहिले आपण दाखवली, समोर आणली लोकांच्या। आणि आज मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे। नक्कीच कमलेश सर, खरं तर झी 24 तासच्या बातमीचा हा दणका म्हणावा लागेल, कारण झी 24 तासने ही बातमी सर्वात आधी ब्रेक केली। हा संपूर्ण गैरव्यवहार, गैरप्रकार जो होता तो आपण समोर आणलेला होता, झी 24 तासने समोर आणलेला होता आणि याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि आता त्वरित चौकशीसाठी समिती देखील नेमण्यात आलेली आहे। त्यामुळे आता घडामोडींना वेग आलेला आहे। कशा प्रकारे ही चौकशी केली जाते, याच्या मागे नेमकं कोण आहे, कोणी मदत केली का, कशा प्रकारे हा व्यवहार घडला, हे सगळं आता या चौकशी समितीमधून नेमलं जाणार आहे। कमलेश सुतार आमचे संपादक आपल्या सोबत होते आणि संपूर्ण माहिती देत होते कशा प्रकारे आता ही चौकशी समिती काम करणार आहेत। कमलेश सर, अनेक खरं तर आरोप केले जात आहेत, कारण हे व्यवहार कशा प्रकारे घडले। काही वेळापूर्वीच आपण अंजली दमाने यांच्याशी बोललेलो होतो आणि त्या म्हणालेल्या होत्या की जे ट्रान्झॅक्शन झालं असेल, म्हणजे 300 कोटींचं जे ट्रान्झॅक्शन आहे, या संदर्भात कोणतीच खरं तर माहिती नाहीये या संपूर्ण कंपनीच्या या खात्यामध्ये। त्यामुळे त्या संदर्भात कसा तपास केला जाऊ शकतो? नक्कीच ज्या प्रकारे ही सगळी माहिती समोर आलेली आहे प्राची, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या व्यवहारात अनेक कांगोरे खरं तर होते। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ही बातमी समोर आली, ही बातमी सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ती महारवतनाची जमीन किंवा त्याला पूर्वश्रमीची इन्फिरियर वतन जमीन ज्याला म्हटलं जातं, ही इन्फिरियर वतनाची जमीन आहे, त्याची विक्री करण्याचे, ती एक तर विक्री करता येत नाही, ती थेट ट्रान्सफर करण्याचे काही नॉर्म्स आहेत, काही नियम आहेत, ते नियमांचं इथे पालन झालं होतं का, याचा सगळ्यात पहिले चौकशी केली आहे। दुसरं, या जमिनीचा सध्या ताबा कोणाकडे आहे, सरकारच्या मालकीची जमीन आहे, सरकारच्या ताब्यात असलेली जमीन आहे, मग हिचा व्यवहार कसा करण्यात आला, परस्पर व्यवहार कसा करण्यात आला, महसूल अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असेल, त्यांना याची कल्पनाच नव्हती का, त्यांच्या नाकाखाली ही सगळ्या जमिनीचा व्यवहार केला जातो आणि जमीन विकली जाते, त्याचा देखील कुठेही थांगपत्ता नसतो, त्याचा थेट व्यवहार होतो। दुसरीकडे त्या जमिनीच्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क माफीसाठी अर्ज केला जातो। 48 तासाच्या आत ती फाईल अत्यंत वायुवेगाने मूव्ह होते, त्यांना मुद्रांक शुल्क माफी दिली जाते। ती रेडी रेकनरने विकली गेली सगळ्यात पहिले, म्हणजे रेडी रेकनरने विकली जात असताना ही जमीन बाजारभावापेक्षा खूपच कमी, म्हणजे त्यांना रेडी रेकनर दाखवला गेला, तिथला बाजारभाव कोरेगाव पार्क या परिसरातला किती आहे आपण काल अत्यंत डिटेलमध्ये आपल्या स्टोरीमध्ये सांगितलं होतं काल। त्यामुळे मार्केट रेट प्रमाणे ही विकली गेलेली नाही, त्यामुळे कमी रेटमध्ये विकली गेली आहे। या सगळ्या अनुषंगाने या संपूर्ण मुद्द्याचा तपास तिथे करण्यात येईल। या कंपनीला विशेष फेवर केलं गेलं आहे का, विशेष फेवर दिलं जात असताना तिथे कुठले नियम वाकवले गेलेत का,
का, नियमबाह्य पद्धतीने या गोष्टी केल्या गेल्यात? कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बाब क्लिअर केली होती की जे समोर आलेले मुद्दे आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे ते मुद्दे आहेत, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष नक्कीच केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्यात जर काही तथ्य आढळलं तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि आपण तथ्य समोर मांडलेले आहेतच आणि त्या अनुषंगाने चौकशी होणार आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. विकास खरगे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्याच्यात अजूनही कदाचित चौकशीच्या निमित्ताने आणखी काही अनियमितता आहेत का त्या समोर येऊ शकतात. पण आता ही गोष्ट आपण नक्कीच सांगू शकतो की हे प्रकरण अत्यंत गंभीर जे आपण समोर आणलेलं आहे त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट आपल्या समोर इथे येतोय आणि आज या प्रकरणाची चौकशी इथे लागली आहे. फडणवीसांनी सकाळी, मुख्यमंत्र्यांनी सकाळी चौकशीचे आदेश दिले होते, चौकशी होईल असं सांगितलं होतं आणि आता काही मिनिटांपूर्वीच त्यांनी याबाबतची चौकशी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे हे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील. ही बातमी आपण सगळ्यात पहिले समोर आणतोय. कमलेश सर, आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे खरं तर ही बातमी दाखवल्यानंतर अनेक मंत्र्यांच्या आता प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत. बावनकुळे असं म्हणालेले आहेत की माझ्याकडे जेव्हा तक्रार येईल तेव्हा मी या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करेन. काही वेळापूर्वीच उद्योग मंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती की याचा आमच्या खात्याशी काही संबंध नाहीयेत. सामाजिक न्याय मंत्री म्हणतायत की कायद्यानुसार ही खरं तर जमीन विकलीच जाऊ शकत नाही. म्हणजे अनेक खात्यांना या संदर्भात, या मोठ्या व्यवहारासंदर्भात कोणतीच माहिती नाहीये का, असं होऊ शकतं का? एक्झॅक्टली हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्राची इथे आहे की इतके लोक एका वेळेस अंधारात कसे असू शकतात. संपूर्ण यंत्रणाच अंधारात होती, किती जाणीवपूर्वक अंधारात ठेवली गेली होती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने इथे उपस्थित होतोय. महसूल विभागाला कल्पना नाही, ज्यांच्या अखत्यारीत खरं तर सगळ्या जमिनी येतात, कलेक्टरेट लँड तिथे आहे, त्यांच्या सरकारी मालकीची जमीन आहे आणि त्यांना कल्पनाच नाही. बरं, हा व्यवहार झाला आहे मे महिन्यामध्ये, 19 मेला हा झालेला व्यवहार आहे. आज आपण नोव्हेंबरमध्ये 5 महिने झाले हा व्यवहार झालेला आहे. कदाचित जर आपण ही बातमी समोर आणली नसती, ही उघडकीस आणली नसती आपण बातमी, तर या ही बातमी कधी समोरच येऊ शकली नसती. आणि ज्या प्रकारे आज सगळे अधिकारी, सगळे विविध डिपार्टमेंट ज्याच्याशी संबंधित आहेत ते सगळे याबाबत अंधारातच तिथे राहिलेले असते. पण ही बातमी आपण समोर आणल्यामुळे आज किमान याची चौकशी होते आहेत. या सगळ्या मुद्द्यांबाबत तिथे चौकशी होणं गरजेचं आहे. आणि जे सामाजिक न्याय मंत्री म्हणालेले आहेत ती बाब अत्यंत महत्त्वाची की ही जमीन खरं तर विकली जाऊ शकत नाही. अर्थात कंडिशनल त्याच्या विक्रीची पण परवानगी आहे, त्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी लागते. जर व्यावसायिक किंवा कुठल्या सरकारी प्रोजेक्टसाठी जमीन जर विक्री असेल किंवा होत असेल तर त्याला परवानगी असू शकते, पण त्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. आणि इथे जिल्हाधिकारी स्वतःच सांगतात डुटी आपल्याला की ही जमीन आम्ही विकलेली नाही, ही विकली गेल्याची आमच्या माहितीत नाही. त्यामुळे हा गोष्ट इथेच खरं तर क्लिअर होते. त्यांची कदाचित उद्या या विधानाच्या चौकशीमध्ये, या पूर्ण प्रकरणाच्या चौकशीत त्यांचं विधान खूप तिथे महत्त्वाचं ठरणार आहे. हे सगळं होत असताना जिल्हाधिकाऱ्यांना माहिती नाही, जिल्हाधिकारी सांगतात की आमच्या ताब्यात जमीन आहे, याचा व्यवहार झाल्याचं आम्हाला कळतंय, ते देखील याची चौकशी करणार आहेत आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार आहेत. पण याच्या मागे जे मोठे मासे आहेत, ही सगळी जी पूर्ण यंत्रणा हललेली आहे ही नक्कीच अशी कुठल्या सोम्या गोम्याने किंवा इतर कुठल्या साध्या माणसाने जमीन विक्री करताना हलवलेली नाही. त्यामुळे ही सगळी चौकशी होत असताना या देखील मोठ्या माशांपर्यंत ही चौकशी पोहोचणार आहेत का, त्यांना देखील याच्या संदर्भात चौकशीसाठी बोलवलं जाईल का, हे सगळे मुद्दे या ठिकाणी इथे खूप महत्त्वाचे आहेत. सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या व्यक्तीवर हे सगळे आरोप केले जात आहेत ते म्हणजे अजित पवारांचे पुत्र म्हणजे पार्थ पवार. पार्थ पवारांकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया येत नाहीये, कारण हे आरोप खरं तर मोठे आहेत. कुठली तरी प्रतिक्रिया ॲटलिस्ट त्यांच्या कंपनीकडून येणं तरी अपेक्षित होतं, मात्र अशी कोणतीच प्रतिक्रिया अद्याप तरी आली नाहीये. येईल त्यांची प्रतिक्रिया. आपण त्यांना गेले 3-4 दिवस आपण त्यांना वारंवार संपर्क करतोय. आपण या संदर्भातला आपण ही बातमी दाखवण्याच्या आधी 2 दिवस आधी त्यांना आपण या संदर्भातला संपूर्ण डिटेल ईमेल आपण त्यांच्या कंपनीला, मीडिया कंपनीला आणि त्याचे दोन्ही भागीदार पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील या दोघांनाही आपण याबाबत विचारणा केली होती. त्यांची बाजू काय असेल तर त्यांनी आपल्या समोर मांडावी, पण आपण आपल्या वकिलांशी बोलून, आपल्या कायदेशीर टीमशी सल्लामसलत करून मगच या विषयावरती बोलू असं पार्थ पवार आणि त्यांच्या टीमने सांगितलं होतं. आपण त्याची वाट बघतोय. अजून अधिकृतरित्या त्यांचं कुठलंही विधान समोर आलेलं नाही, पण ते कदाचित त्याच्याबाबत सगळी कायदेशीर बाब तपासण्याचा तिथे प्रयत्न करतील आणि आपण बघूया त्यांची काय प्रतिक्रिया समोर येते. पण आता जे आहे हे प्रकरण एका वेगळ्या आपण म्हणू शकतो टर्निंग पॉइंटला इथे आलेलं आहे. चौकशी याची आता ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी इथे जाहीर केलेली, घोषित केली आहे. तर आता हे प्रकरण फक्त इथेच थांबता कामा नये. हे प्रकरण याच्या पुढे कसं जाईल, या प्रकरणाची चौकशी कशी लागेल हे बघणं कशा प्रकारे होते, खरं तर किती निष्पक्ष पद्धतीने होते आणि हे सगळे जे मुद्दे आपण मांडलेत या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने ही चौकशी होते काय, हे खरं तर टर्म्स ऑफ रेफरन्सेस असायला हवेत. ही चौकशी समिती होईल, त्या चौकशी समितीचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस असे इथे असायला हवेत. त्याच्या अनुषंगाने चौकशी झाली तर आणि तरच हे सगळे मुद्दे समोर येतील आणि जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच कमलेश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण अपेक्षा करूयात की लवकरच हे सगळं सत्य महाराष्ट्रासमोर येईल, कारण आता चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे या चौकशी समितीकडून जेव्हा संपूर्ण चौकशी केली जाईल तेव्हा काय आणखी हाती लागते हे देखील पाहावं लागणार आहे.